हॅलो. हो हो, काल रात्री खूपच जोराचं वादळ आलं होतं. अरे रे, हे तर खूपच नुकसान झालं. हो हो, मी आजच सगळ्या आंब्यांचा बंदोबस्त करतो. चला मुलांनो, सगळे ज्यूस पिऊन घ्या बरं. अरे वा आई. काय झालं पापा प्यारी? काल रात्रीच्या वादळामुळे आपल्या आंब्यांच्या बागेचं खूपच नुकसान झालंय. बरेचसे आंबे खराबही झाले असतील. आंबे कुठे पडलेत? आपण ते खाऊ शकतो का? हो, पण आधी सगळे पडलेले आंबे नीट ठेवावे लागतील, कारण इतक्या लवकर बागेचे माळी तिथे नाही पोहोचू शकणार. मुलांनो, तुम्ही पापा प्यारींची मदत करणार ना? का नाही? आणि आम्ही भरपूर आंबे सुद्धा खाऊ शकतो. यम 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 आंबे. मग चला बच्चा पलटण, सावधान. आता आपण सगळे निघूया आंब्याच्या बागेकडे. लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट. बाबा, केवढे आंबे पडलेत. अरे थांब बिन्नी, मी पण येतो. अरे अरे, ऐका मुलांनो. जरा थांबा. आंबे एकत्र नाही टाकायचेत. आंबे आंबे. मी सांगतो तुम्हाला की हे आंबे कसे वेगवेगळे करायचे. हा आहे कच्चा आंबा. हा जाईल या टोपलीमध्ये. हा पूर्ण पिचकून गेलाय. हा जाईल या खराब आंब्यांच्या टोपलीमध्ये. आणि हा पिकलेल्या आंब्यांच्या टोपलीत. बरोबर. काका, आम्ही पण आंबे खाऊ का? हो हो, पिकलेले आंबे कच्चे आंबे मिळून खातात मुलं आंबे. आज कडक ऊन पडलंय. कैऱ्या लवकर वाळतील. हा हा, आणि मग तयार होईल आंब्याचं चटकदार लोणचं. अरे वा, आंब्याचं लोणचं. माझं आवडतं. पिकू, चमचम, तुम्ही दोघे या कैऱ्यांवर लक्ष ठेवा. हा, हो मुलांनो, खारू किंवा चिमण्या कैऱ्या घेऊन जाता कामा नाहीत. घाबरू नको साई, आमच्याकडे आहे बिचकी आणि कागदाचे गोळे सुद्धा. ओके. टोकी, कैरी खाली ठेव. ती अजून सुकली नाहीये. पिकू, ती बघ चिमणी. चल चमचम, पिचकी काढ. या. ई. हा? या. ती बघ.
आपण कैऱ्या वाचवल्या. टोकी, तू परत कैऱ्या खातीयेस? टोकी, तुला कैऱ्या आंबट नाही लागत आहेत? शाबास मुलांनो, तुम्ही सगळ्या पक्ष्यांना पळवलत. चला कैऱ्या तर वाळल्या, आता याचं लोणचं घालूया. हम्म. अं? हा. आणि हे तयार झालं आपलं लोणचं. आम्ही लोणचं पक्ष्यांपासून तर वाचवलं, पण टोकीपासून कसं वाचवणार? काय कमाल होता ना जादूगर पाशांचा मॅजिक शो. त्यात काय आलं एवढं मोठं? अशी जादू तर आपण पण करू शकतो. हो, जादूगर पाशाचे जादुई शब्द तर आपण शिकलोच आहोत. कुणाला तरी गायब करण्याचा प्रयत्न करूया का? पण कसं? टुकी, तू आमच्यासोबत मॅजिक शो करशील का? मॅजिक? सगळ्यात आधी आपण टोकीला या चादरीने झाकूयात. जादूगराचे जादुई शब्द आठवत आहेत ना? हो हो हो. चपलम चपलम बबलाबू, करून टाक हिला उडाछू. बिन्नी, तू चुकीचं म्हणतोयस. अपलम चपलम म्हणायचं आहे. नाही नाही, मी तर अगदी कान देऊन ऐकलं होतं. ते चपलम आपलमच होतं. ठीक आहे, भांडू नका. आधी चपलम अपलम ट्राय करूया, मग आपलम चपलम. चपलम अपलम बबलाबू, करून टाक हिला उडाछू. टुकी गायब झाली. ये! हा, आपण जादू करून दाखवली. आता आपण पण जादूगर बनलो आहोत. जादूगर बिन्नी. पिकू, पिकू. आई आली. चला लवकर टुकीला परत आणूया. चपलम अपलम बबलाबू, टुकी ये ग परत तू. टुकी तर अजूनही गायब आहे. थोडं जोरात बोलून पाहूयात. चपलम अपलम बबलाबू, टुकी ये ग परत तू. टुकी परत का येत नाहीये? एक शेवटचा प्रयत्न करूया. हा, चपलम अपलम बबलाबू, टुकी ये ग परत तू. मी सांगितलं होतं अपलम चपलम असतं, चपलम अपलम नाही. बिन्नी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्यामुळे टुकी गायब झाली. टुकी गायब झाली? पण टुकी तर नाही आई, आम्ही तर अपलम चपलम बोललो पण नाही. अपलम चपलम. पण मी हेच ऐकलं होतं. चपलम अपलमच बोलायचं होतं टुकीला गायब करण्यासाठी. गायब? पण टुकी तर सॉरी आई, आम्ही तर टुकीवर काही जादुई शब्द ट्राय करत होतो, पण ती तर खरंच गायब झाली. आता ती परत कशी काय येणार? अशी. टुकी, चल जेवायला ये. हं?
नाही झाली होती. मी कधीपासून तुम्हाला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय. ती खाली तिचा बॉल शोधत होती जो गायब झाला होता. तर समजलं ना मुलांनो? अपलम चपलम बबलाबू, न शिकता करू नका जादू. हे बिन्नी, पाऊस तर पडत नाहीये. तू छत्रीवाली टोपी का घातलीयस? हे माझे मामा घेऊन आले होते. मी घरातून निघालो तेव्हा 2-3 ढग होते ना आकाशात. आणि तुला वाटलं पाऊस पडेल काय? हा, पडूही शकतो. पण बघा, मी तर ढगांना मागे सोडलंय. चमक चमक वाजू द्या, थोडं घ्या आणि थोडं द्या. शोधून शोधून आणलंय आम्ही, गोड गोड खाऊ खावा तुम्ही. लोलो आणि दोदो. हॅलो लालो दोदो, यावेळेस काय मजेदार आणलंय? यावेळेस आहे थोडी जादू थोडं गोड. आणि एकदम हलकं. अच्छा मुलांनो, आता लक्ष देऊन पहा. आधी टाकूया काहीतरी खास. वा, आता पहा गंमत करतो मी जम्मत. ओहो, बघा किती बारीक धागे. हे तर कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसतायत. गोड गोड धागे. आणि आता त्यांनी विणूया गोड गोड ढग. गोड ढग. हो, वाव, हे तर चिमण्याचं घरटं झालं. वाह बिन्नी, ही आयडिया तर खूपच छान आहे. आता घरट्यातून निघाला गोड गोड ढग. हा माझा ढग. गोड गोड. टुकी, हे दाबायचं नसतं, फक्त मस्तपैकी खायचं. दुसरा वाला मला हवाय. नाही, मला हवाय. चला पटापट सगळ्यांना एक एक गोड ढग देऊया. ओके. बिन्नी, हा तुझा मोठा ढग. पिकूचा गोल गोल ढग. आणि चमचमचा फुललेला ढग. वा, सगळ्यांकडे गोड गोड ढग. बघा, माझा ढग हळूहळू उडत आहे. बघा, माझा वाला चालला. वर खाली वर खाली. आणि माझा वाला सुपर स्पीड मध्ये सगळ्यांना मागे सोडतोय. गोड गोड ढग आहे हवा हवाई. सर्वांना आवडली ही गोड मिठाई.